खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालुक्यात राहुल गांधींची हवा असल्याचा प्रत्यय कागलमधील महायुतीच्या सभेत आला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागल इथं सोमवारी रात्री प्रचार सभा झाली. या सभेत शौमिका महाडिकांच्या भाषणावेळी पंतप्रधान म्हणून तुम्ही देश कुणाच्या हातात देणार असा प्रश्न विचारल्यावर व्यासपीठालगत थांबलेल्या एका तरुणानं चक्क राहुल गांधी नाव घेतल्यानं सभेत हशा पिकला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह लोकही जोरजोरानं हसू लागले. खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये शौमिका महाडिक यांचं भाषण सुरू होतं. यावेळी देशाच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा उपस्थित केला. देशाचा पंतप्रधान कसा हवा याचा विचार आपण केला पाहिजे. काँग्रेस सरकार आले तर पंतप्रधान म्हणून इंडिया आघाडीकडून राहुल गांधी हे नाव पुढे येईल आणि महायुतीचे सरकार आले तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नाव समोर आहे. मग मला सांगा, पंतप्रधान म्हणून आपला देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद्र मोदींच्या हातात, असा प्रश्न विचारल्यानंतर व्यासपीठाजवळ उभा असलेल्या एका तरुणानं राहुल गांधी असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून अवाक झालेले व्यासपीठावरील सर्व नेते खळखळून हसू लागले. सभेत मात्र एकच हशा पिकला. यावेळी शौमिका महाडिक भाषण थांबवून हसत राहिल्या. या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून सध्या जनतेच्या मनातील खरं मत त्या तरुणाच्या तोंडातून बाहेर पडल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.